सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी ब्लॉग रेकॉर्ड करते आणि आजच्या दिवसाची सुरुवात होते. आज आहे इंडिपेंडन्स डे. तर मी उठले, रेडी झाली आहे आणि आता जायला निघतेस घरातनं. सो पाठचा पसारा इग्नोर करा प्लीज, कारण की कपडे शोधण्यासाठी मी सगळं पसारा केलेला. तर मग आज मी जाणार आहे, इंडिपेंडन्स डे आहे तर मी आज जाणार आहे माझ्या स्कूलमध्ये जिथून मी माझी 10th पास आउट झालेले. तर खूप बाहेरनं ऐकलं आहे की खूप चेंज झाली आहे स्कूल, खूप काय काय कन्स्ट्रक्शन एक्स्ट्रा केलं आहे, खूप काय काय सगळं सांगत होते. तर आज मी एवढ्या वर्षानंतर म्हणजे पास आउट झाल्यानंतर आज जाणार आहे. तर मग मी माझे स्कूल पण दाखवेन तुम्हाला आणि बाकी कोण माझे क्लासमेट्स भेटले तर भेटतील, अदरवाईज आय डोंट नो, कारण की माझं कोणाशी असं कॉन्टॅक्ट आहे नाही जास्त की कोणी येणार आहे वगैरे, काहीच नाही वगैरे. तर मग तुम्ही स्कूल पण बघा माझी आणि ब्लॉगला एन्जॉय करा. रुद्र, ए रुद्र, बघू 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 घरी जायला रुद्र, तुला तुझं भविष्य दिसलं का? दिसलं मला. कसं आहे तुझं भविष्य? सुंदर. कसं सुंदर? नाव बघ कॉलेजचं, ब्राईट. थँक्स. फेवरेट किड लग रहा है ये. भाई स्कूल का स्टैंडर्ड होता है ऐसा ड्रोन शॉट लेने को पब्लिक है. मी लावा केक घेतलाय, माझ्यासोबत युक्त आहे आणि इथे रुद्राचा स्टॉल आहे. खूप गर्दी आहे रुद्राच्या स्टॉलवर आणि याला परत शॉट पाहिजे. हे बघा, आता मी टेस्ट करते रुद्राचा लावा केक कसा आहे ते. युक्ता पण सांगेल कसं आहे. अजून खाल्ला नाही, खाऊन सांगतो. आता मी घरी आली आहे. तर मगाशी मम्मीने मला फोन केलेला की हे सामान घेऊन ये आणलं. तर मम्मीने आज सगळी साफसफाई काढली. हा पप्पांचं ऑफिस आहे. इथे आम्ही मोस्ट ऑफ सगळं पप्पांचं म्हणजे आमचं क्लासचंच ठेवलं आहे. तर हे झालं आहे ऑलमोस्ट थोडंफार साफ. तर जाऊया घरात. मम्मीने काम काढलं आहे बघा, सगळी साफसफाई काढली आहे आणि आमची मावशी आली आहे. थोडाफार पसारा आहे. हे काय आता पाऊस पडतो म्हणून आम्ही घरातच कपडे सुकत लावतोय. तर पसारा आहे बघा. मम्मी खूप काय काय पसारा काढलाय ना मम्मी. तर बघा, पप्पा आम्हाला रस्त्यात भेटले आणि आमचा आज एक वेगळा प्लॅन आहे. तर तुम्हाला थोड्या वेळानंतर समजेल काय आहे. आणि या मांजरूकला मी टॉयलेटमध्ये बंद करून ठेवलंय का तर तो तिथे टॉयलेटला जाईल. पण हा गाव नुसता भुंकतोय, नुसता भुंकतोय. हा हा हा, अजून अजून हा, चुप. आणि इथे पप्पा मम्मीला सांगतायत जेवण झालंय का विचारलं. तर मम्मी नाही बोलले. पप्पा मग थोडेसे चिडले आणि येस लाईट गेली. वाव सी मम्मी, मग लाईट गेला तर तो काय करणार आता? हा मम्मी, तू जरा कपडे चेंज केले नसतील तर माझं एक काम. हा मम्मी आता मला कामाला लावेल. 10 minutes later. तर आता आम्ही म्हणजे मी, माझी छोटी बहीण आणि माझे पप्पा आम्ही वर्ध्याला जायला निघतोय, जिथे आमच्या थांताच्या मॅचेस आहेत. स्टेट लेवलच्या थांताच्या मॅचेस आहेत. तर आम्ही
सगळं आमचं रेडी झालं आहे. पाठचा पसारा इग्नोर करा प्लीज, कारण की आमची पॅकिंग सगळी चाललेली, म्हणजे झालेली बट लास्ट मोमेंटची पॅकिंग जी असते ती चाललेली. तर हे बघा, मी ही एक सॅक घेतली आणि ती एक मोठी बॅग आहे. त्याच्यामध्ये माझे आणि होबोचे दोघींचे कपडे आहेत. आणि आम्ही एक 5-10 मिनटात आम्ही निघणार आहोत घरात ना. आम्ही पहिले जाणार आहोत बस स्टँडला किंवा इको काय असेल आम्ही ते बघू, आणि मग तिथून आम्ही पनवेलला जाणार आहोत. मग पनवेलला गेल्यावरती भेटते तुम्हाला. सी यू. आता आमचे बॅग्स आम्ही बाहेर काढले आणि हा आमचा रिकुडा बघा कसा दिसतोय. रिको ए रिको, ए बाई इकडे इकडे. रिको कसला खुश झाला लगेच नाव घेतल्यावरती. तर हे बघा पप्पा आता आम्ही निघतोय. पप्पांचे पण बॅग्स होते आणि मम्मीची आता साफसफाई झालेली आहे. हे बघा पप्पांची ही बॅग आहे, ही बॅग आहे आणि ही होबो आहे आमची. होबो तू कुठली बॅग घेतली? ही ना. होबोचा पण पसारा इग्नोर करा, कारण की होबो तर कधी त्याचा रूम साफ करतच नाही. सो अभी निकल रहे हम लोग. मम्मी से हाय टू एवरीवन. हाय. हे बघा मम्मी कचरा काढते माझी. एवढा कचरा निघालाय, कारण की खूप टाइम नंतर अशी प्रॉपर डीप क्लिनिंग केली घराची, म्हणून एवढा कचरा निघाला. नाहीतर युजली एवढा निघत नाही. रक्षाबंधन आहे म्हणून सगळं साफ केलंय, साफसफाई. हो, कारण की आमच्या खालती काकीच्या घरात काम चालू आहे. मग यावर्षी रक्षाबंधन इथे होणार आहे या घरामध्ये. सो मम्मी सगळं डीप क्लिनिंग करते. आणि हा आमचा रिकोडा. ए रिको, रिको, रिको शेक हँड कर. शेक हँड. गुड बॉय आमचा रिको. शेक हँड. गुड बॉय रिको. शेक हँड. शेक हँड रिको. चाटायला ना सांगितलं रिको. शेक हँड. गुड बॉय. तर आता आम्ही रिकोला 5 days नाही भेटणार. आता आम्ही चाललो रिको. बाय बाय. सी यू. काय बोलताय पप्पा? नुसतं निघालो मेडल बिडल मारून येऊ दे. हा, जोरदार स्वागत केलं पाहिजे सगळी. येस. नॅशनल सिलेक्शन झालं पाहिजे. सो डन एव्हरीथिंग. नाव लिव्हिंग. बॅग्स आर पॅक. ओ ए मम्मी बॉटल घ्यायची बाकी आहे. आता बॅग ठेवली स्कूटीवरती, तर ती एक बॅग ठेवणार पप्पांची आहे. पप्पांची सायकल. आणि मग पप्पा मला बस स्टँडला सोडतील. आणि ती आमची मीना मम्मी बघा. आमची मीना मम्मी. बाय बाय. हे बघा हे मीना मम्मीचं काम चालू आहे. म्हणून यावर्षी रक्षाबंधन वरती होणार आमच्या इथे. देन सी यू ॲट बस स्टँड. बाय डेझी. बस स्टँडला पोचलंय. जिथेशी पनवेलची बस लागते तिथेशी काम चालू आहे. सो आता पनवेलची बस इथे लागणार आहे. आणि हे आमच्या बाईक्स आहेत. आणि एक मेंबर आलं आहे, जान्हवी पार्टे आमच्या क्लासच्या आल्यात. बाकीनं फोन लावलेत, सगळे येत आहेत हळूहळू. मी बस स्टँडमध्ये वेट करते, पण अजूनपर्यंत आम्ही दोघीच आहोत, अजून कोण आलाच नाही. आणि एवढा ऊन लागतोय बापरे, जाम ऊन पडलाय. खूप ऊन आहे, खूप गरम होत आहे ना जान्हवी? गरम होत आहे ना जाम खूपच. वी आर वेटिंग हिअर. A few moments later. म्हणजे सर्व मेंबर आले ते बघा. हा 1, हा 2, हा 3, हा 4, तिथे 5 आणि एक मेंबर यायचा बाकी आहे. तो आल्यावरती आम्ही निघू. आणि हिला माझा परत ब्लॉगिंगची प्रॉब्लेम आहे. पप्पांनी फोन लावलाय त्यांना, तर ते बघू काय बोलतात. सर्व आलेले आहेत आणि बस पण लागलेल्या आहेत. 2 बस लागलेल्या आहेत फुल रिकाम्या. तर ते आले असते आम्ही लगेच बसमध्ये बसून निघणार आहोत. स्लिप ऑफ टंग. आणि हे आमचं चमन. आणि ही मम्मी माझी. मम्मी हे मम्मी, हे मम्मी. बघा आमचा डॉन, श्रुती डॉन. आणि हा पप्पू. आता आम्हाला बस भेटली आहे आणि आमच्या बाजूला रुद्रेश आहे, रुद्रेश पाटील. सगळे बसले आहे बघा. इथे 2 जणी आहेत. तिथे पप्पा आणि पार्थ आहे. इकडे या 2 आहेत.
माहिती नाही बस कधी सुटेल, पण थोड्या वेळात सुटेल आमची बस आणि आम्ही मस्त जाणार पनवेलला. मग पनवेलला गेल्यावर तुम्हाला भेटेल. बस सुटली आहे, हे बघा बस स्टँडचं काम चालू आहे. बस सुटली आहे, निघते बस स्टँडच्या बाहेर. आणि रुद्रेशचे मम्मी पप्पा जाता जाता मला बोलून गेले की हा जर खेळला नाही तर याला तिथेच ठेवून यायचं. मग आता आम्ही याला तिथेच ठेवून येणार जर हा खेळला नाही तर. है ना रुद्रेश? आणि आमचं चमन. सो नाव वी आर ऑन द वे गाईज. सी यू ॲट पनवेल. तर आता आम्ही पनवेल रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहोत. हे बघा हे चमन आमचं. हे बघा इथे सगळे आमच्या बॅग्स इकडे आहेत. हेच ते लास्ट मेंबर, ह्यांच्यामुळे आम्हाला जरा लेट झाला. आणि हे बघा आई शपथ. हो जाऊया, थांब ना, आता मला माहिती नाही. बघा बॅग्स आमच्या. पप्पा तिकीट आणायला गेलेत एंड ही इज कमिंग. आणि ये इंसान को मैंने मेरा थोड़ा शैम्पू और चॉकलेट लाने बोला, थोड़ा मैं भूल गया इसके लिए. सर थँक्यू लाने के लिए. तर आम्ही तिकीट आता आमचं काढून झालं ते आम्ही ट्रेनसाठी लगेच बसू. त्यांना ट्रेनमध्ये बसणार भेटू. ट्रेनमध्ये बसलो बघा. ए रुद्रेश, ये पार, ही जानवी, ही तेजश्री, ही विधी, हे पप्पा आणि बघा ही मंद. तर बघा आमच्या बॅग्स आम्ही ते मस्त लावलेत. 8 बॅग्स वरती आहेत. अजून ट्रेन सुटली नाही कारण की ट्रेन 4:10ची आहे. आणि आता वाजलेत किती? 4:08 झालेत. तर 4:10ला सुटणार आहे. सो सी यू ॲट CST. बाय. फक्त एवढंच करतो. हा एवढंच. हे दाखव, हात दाखव. एवढंच करणार. काय बोलले? एवढंच करणार, अजून काय नाही. आता कुठल्या साईडला आमचा प्लॅटफॉर्म येतो? येस येस, बस एवढंच आहे आम्हाला. कुठल्या साईडला आमचा प्लॅटफॉर्म येतोय? डोंट नो. आता आम्ही थोडं बसलो कारण की आमची ट्रेन आहे काहीतरी 7 वाजताची आणि अनाउन्समेंट चालू आहे ना. हां, तर 7 वाजताची आमची ट्रेन आहे काहीतरी. तर आम्ही सगळे बसलो आहे. हे बघा सगळे बसलो आहे आम्ही.
आणि इकडे इथून एवढं छान फ्लॅग दिसतोय ना, आज इंडिपेंडन्स डे तर इथं मस्त फडकतोय सुद्धा तो हवेली. खूप मस्त वाटतंय बघायला. आणि इथे लवकर पण येते बघा, कावळा कपल आहे इथे, कावळा कपल. सो आता ट्रेनमध्ये बसू, रिलॅक्स आणि मग तुम्हाला भेटूया. या साईडून इथे हा मोठा फ्लॅग आहे बघा, मस्त वाटते यार. आता ट्रेन आली आहे, हे बघा ट्रेन आली आहे, बट अजून गेट्स ओपन नाही झालेत. सो वी आर सिटिंग हिअर. गेट अजून ओपन झाले नाही आहेत म्हणून आम्ही इथे बसलोय. आणि या मॅडमना अजून पहिला दिवसच आहे, पोचलो पण ना त्या वर्ध्याला. मी एवढे फोन बाबा बाबा बघायलाच नको. सकाळ निघाल्यापासून केवढं फोन लावलंस? हा हे बघा एवढे फोन ना, 10च्या वरती फोन, एवढे फोन लावलेत. आणि हे आमचं नॉन व्हेजिटेरियन माणूस आहे. आणि हा आमचा नवीन ब्लॉगर झालाय चालू बघा, सुरेश पाटील. ट्रेन ओपन झाली, म्हणजे गेट्स ओपन झाले ट्रेनचे, की आम्ही आतमध्ये जाऊ, मग सीट्स वरती बसू आणि मग तुम्हाला भेटूया. ट्रेनचे गेट्स ओपन झाले आणि आम्ही आत आलो, तुमच्या सीटवरती बसलोय. आमची ही एक सीट आहे, ही वरची एक सीट आहे, ही वरची एक सीट आहे आणि इथे मध्ये एक सीट आहे. इथे नाही आहे आमची कुठली सीट. आणि या मुलीची सीट त्या डब्यात आहे, पण हिला सध्या इथे आमच्या इथे बसवलं, कारण की ती एकटीच इथे बॉईजमध्ये होऊन जाईल आणि आम्ही सगळे गर्ल्स इकडे म्हणून तिला इथे सध्या बसवलं आहे. आणि टोपी बघ अशी स्टाईलमध्ये घातली आहे. आईला अरे बघ, आई शपथ, आई लगेच काढली. अरे अरे मला नाही ना 5 स्टार घेतलीत तुम्ही, ठीक आहे. हिच्याकडे तर एक्सपेक्ट पण नाही करत तुम्ही. अजून तरी कोण आला नाही आहे. सो ट्रेन आता सध्या तरी क्लीन आहे, खूप जास्त छान एकदम. नंतर काय होईल तिचा हाल काय माहिती नाही. टिल देन व्लॉगला एन्जॉय करा, नंतर भेटूया, बाय. आमची ट्रेन सुटली आता, हे बघा स्टेशनवरनं निघते ट्रेन. स्लो आहे, जस्ट निघाले म्हणून स्लो आहे. तर आमची बघा मेंबर परत आमची चमन, तेव्हा ऐक शी. आणि बघा ही 2 अलग पंटर. बघा आमची ट्रेन सुटली फायनली. आणि सध्या तरी पूर्ण ट्रेन खाली आहे त्या साईडची तरी. हे तर कारण की स्टार्टिंगचं आहे तसं हे तर 2 भरल्यात, बडीकडचं फुल खाली आहे. See you later guys.